चैत्रगौरी पौराणिक कथा। पूर्वी एका गावात राजा सुमंत आणि त्याची पत्नी राणी सुशीला राहत होते. राजा सुमंत न्यायप्रिय, दानशूर आणि प्रजापालक होता. पण त्याच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते. त्याला मूलबाळ नव्हते. दोघेही देवी देवतांची उपासना करत असत. पण अनेक वर्षे होऊनही त्यांना संतान प्राप्ती झाली नाही. एके दिवशी राणी सुशीला नदीवर अंघोळीसाठी गेली असता तिला काही सुवासिनी चैत्रगौरीचे पूजन करताना दिसल्या. त्यांनी देवीला गोडधोड नैवेद्य अर्पण करून हळद कुंकू वाहिले आणि भक्तिभावाने प्रार्थना केली. राणीने त्यांच्याकडे जाऊन विचारले, हे पूजन कोणासाठी आहे? त्यातील एक सुवासिनी म्हणाली, हे चैत्रगौरीचे व्रत आहे. जो कोणी श्रद्धेने देवीचे पूजन करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. विशेषतः ज्या स्त्रियांना संतान प्राप्ती हवी असते त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी आहे. हे ऐकून राणी सुशीलाच्या मनातही भक्तिभाव निर्माण झाला. तिने मनोभावे संकल्प केला की मी चैत्रगौरीचे पूजन करेल आणि देवीच्या कृपेने मला पुत्रप्राप्ती होईल. राणीने घरी येऊन राजाला ही गोष्ट सांगितली आणि दोघांनी मिळून चैत्रगौरीचे विधिवत पूजन सुरू केले. तिने रोज देवीची पूजा केली, हळद कुंकू वाहिले, गोड नैवेद्य अर्पण केला आणि सुवासिनींना ओटी भरून दिली. अखेर तिच्या भक्तीला फळ मिळाले. काही महिन्यातच तिला सुंदर तेजस्वी पुत्र झाला. राजाच्या आणि राणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी मोठ्या भक्तिभावाने देवीची महापूजा केली आणि संपूर्ण राज्यात मोठा उत्सव साजरा केला. या घटनेनंतर राज्यातील सर्व स्त्रियांनी हे व्रत सुरू केले. ज्या स्त्रिया हे व्रत श्रद्धेने करत त्यांना सुख, समृद्धी आणि संतती प्राप्ती होऊ लागली. तेव्हापासून चैत्र शुद्ध तृतीया किंवा नवमीला चैत्रगौरी पूजन करण्याची परंपरा सुरू झाली. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.